ने प्रतीक्षा संपवली असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण लाडक्या बहिणींना वाटत होता हप्ता येतो की नाही। जूनचा हप्ता तर खूप उशिरा मिळाला, आता जुलैचा हप्ता देखील खूप उशिरा मिळेल। मात्र त्यातले त्यात एकनाथ शिंदे साहेब यांनी चांगलं दिलासा देण्याचं काम केलं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। एक आनंदाची लाडक्या बहिणीसाठी बातमी आलेली आहे, कारण आता पहिला टप्पा हा सुरू केला जाणार असून जुलैच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल, जूनचा हप्ता हा नक्की मिळणार आहे, काळजी करू नका। आता जुलैचा हप्ता सुरू करण्याचे आदेश पाहायला मिळत असून पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यात हे वाटप सुरू केले जाणार आहे। आता नेमक्या कोणत्या 17 जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे हे येणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लगेच समजून जाईल की नेमका हप्ता आपल्याला कधी मिळेल, आपल्या जिल्ह्यात हप्ता कधी वाटप सुरू होत आहे। तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला हप्ता हा नक्की मिळून जाणार आहे। आता जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण काय करतात, व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब करत नाही। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब करून ठेवले तर लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल। त्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगावा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधीपर्यंत मिळेल आपण ते नक्की सांगू। प्रत्येकाने जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चलावा। तर चला पाहूयात आता आनंदाची बातमी। तर या ठिकाणी बघू शकता, आता राज्य सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हा जुलै महिना। आता इकडे लक्ष देऊन बघा, हा जो जुलै महिना आहे, हा जुलै महिना सर्व माता भगिनींसाठी खूपच आनंदाचा महिना आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। कारण आता या जुलै महिन्यामध्ये सर्व माता भगिनींसाठी सरकारने एक आनंदाचं गिफ्ट जाहीर केलेलं आहे। आता जुलैचा हप्ता वाटप तर सुरू केला जाणारच आहे, तो म्हणजे 1500 हे जमा तर होतीलच, मात्र त्यानंतर लगेच 830 रुपये आता याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत। गॅस सिलेंडरचा हप्ता ज्यांना मिळत नव्हता त्यांना मिळेल। सर्वत्र ही रक्कम वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या मार्फत मिळालेल्या आहेत। त्यानंतर आता 40,000 रुपयांचे कर्ज देखील घेता येणार आहे, ते पण या जुलै महिन्यामध्ये। आता हा जुलै महिना खूपच दिलासा देणारा महिना आहे, मात्र आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळवता येणार आहेत, हे सर्व योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते पुढे सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत, कोणत्या 17 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे त्यांची नावे आता सांगणार आहे। आता इथून पुढे लक्ष देऊन बघा, तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना जुलैचा हप्ता तर हा सर्वात आधी मिळेलच, मात्र त्यासोबत त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। एक छोटंसं काम केल्यानंतर व हे 40,000 रुपयांचा लाभ देखील घेता येणार आहे। तुम्हाला हे 40,000 रुपये पाहिजेत की नाही, हो किंवा नाही, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे, आता त्या जिल्ह्यांची यादी आपण बघू। तर बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार आता राहिलेला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी सरकारमार्फत जाहीर झालेल्या आहेत। आता जुलै हप्त्याची डीबीटी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। आता पैसे वाटपास कसलाही विलंब होणार नाही, तर आता ही लवकर सुरुवात पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलैच्या हप्त्याची डीबीटी प्रक्रिया ही लवकर सुरू होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला माहित असेल, जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल तशी काही मिनिटांमध्ये हे पैसे वाटप केले जातात। तर आता लवकरच ही डीबीटी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। जसे आदेश मिळतील तसे जूनच्या हप्त्याचे पैसे, गॅस सिलेंडरचा हप्ता व लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून योजनेचे पैसे मिळणार आहेत। मात्र जुलैचा हप्ता जर आता लवकर पाहिजे असेल तर प्रत्येकाला एक काम करायचं आहे, अन्यथा जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये। मग जुलैचा हप्ता डायरेक्ट जुलैच्या 30-31 तारखेला मिळू शकतो। मग तुम्हाला जर आता लवकर हप्ता पाहिजे असेल तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही ते काम पूर्ण केलं तर पहिल्या यादीत तुमचं नाव येईल। कोणतं काम आहे ते देखील तुम्हाला सांगतो। जसं नाव तुमचं पहिल्या यादीत येईल तशी तुम्हाला जुलैचे पैसे, गॅस सिलेंडरच्या हप्त्याची देखील रक्कम व 40,000 रुपये देखील मिळवता येणार आहेत। मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव हे तुमचं आलं पाहिजे। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने एक छोटंसं काम करा म्हणून सांगितलं आहे। ते कोणतं काम आहे आता सविस्तर पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त थोडासा वेळ काढून तुम्हाला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता, आता सरकारने डायरेक्ट काय सांगितलं आहे, 17 जिल्हे हे जाहीर केलेले आहेत। तर यातील आता पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तर चला आता नावं आपण बघूया। तर या ठिकाणी बघा, आता
पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेल्या कोल्हापूर जिल्हा आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये, कारण आता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थेट पैसे वाटप केले जाणार असून आता हे कोल्हापूर जिल्ह्यात डायरेक्ट पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सुरू केला जाणार असून ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना लगेच जुलैचा हप्ता सुरू केला जाणार आहे। मात्र पहिल्या यादीत नाव येण्यासाठी छोटंसं काम करायचंय, ते पुढे सांगणार आहे। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा 100% खूप मोठा फायदा होणार आहे। तर आता नेमकी कोणकोणती रक्कम मिळणार आहे तर चला आता आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता कोल्हापूर जिल्हा पहिला ठरलेला आहे। या ठिकाणी आता महिलांना, पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये सोडण्यात येणार आहे। तो 40,000 रुपयांचा लाभ आता या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना मिळवता येणार आहे, घेता येणार आहे। मग हे सर्व लाभ आता तुम्हाला पाहिजे असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता ही सर्व काही रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो कसलीही चिंता करू नका, प्रतीक्षा करत बसू नका। हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। पहिला जिल्हा हा कोल्हापूर ठरलेला आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यात पैसे वाटपाचे आदेश मिळाल्याने लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही। तर चला आता यादीमध्ये अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लवकरच आता हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे, त्या जिल्ह्यांची देखील आपण नावे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता तर पुढचा जिल्हा आता इकडे बघा नगर जिल्हा आहे। आता लाडक्या बहिणींनो राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आत्ताची 2 मिनिटापूर्वी एक आनंदाच्या बातमीचा मेसेज आलेला आहे, अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। आता ती जर तुम्ही बातमी ऐकली तर मनाला आता ही एक सर्वात मोठी आतापर्यंतची आमच्यासाठी खुशखबर आहे। आता ती कोणती आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे, आता शेवटपर्यंत बघा। ती खुशखबर म्हणजे आता तुम्हाला 3000 रुपये देखील मिळवता येणार आहेत। होय, आता 3000 रुपये मिळवायचे आहेत का, तुम्हाला पाहिजे आहेत का, तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, खूप फायद्याची बातमी आलेली आहे। आता ती तर पुढे मात्र आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे, पुढचा जिल्हा कोणता आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघत आहोत। तर यामध्ये नगर जिल्हा, आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। आता नगर जिल्ह्यात मध्ये मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची संख्या आहे। या ठिकाणी जर विचार केला तर आता 70 कोटींपेक्षा, इकडे बघा 10 कोटी नाही, 20 कोटी नाही, तर 70 कोटींपेक्षा अधिकचा निधी आता लागणार आहे, ते पण माता भगिनींना वाटप करण्यासाठी, लाडक्या बहिणींना देण्यासाठी। तर आता या निधीची जुळवाजुळव सुरू झालेली आहे। कोणत्या क्षणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जुलैच्या हप्त्याचे मेसेज येतील, त्यामध्ये काय लिहिलेलं असेल तर इकडे बघा, त्यामध्ये लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट। जुलैच्या हप्त्याची तिथं रक्कम असेल, त्यामध्ये सांगितलेलं असेल 1500 रुपये किंवा 3000 रुपये देखील मिळू शकतात। मात्र हे 3000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे। होय, बऱ्याच जणांना मिळवता येणार आहेत, मात्र तुमचं नाव त्यासाठी पहिल्या यादीत देखील येणं गरजेचं आहे। मग तुम्हाला 3000 पाहिजेत का, तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा, मग तुमचं नाव पहिल्या यादीत नक्कीच येईल, कारण पहिल्या यादीत नाव ज्यांचं येईल त्यांना 3000 रुपये हप्त्याची रक्कम ही मिळून जाईल। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी फक्त एक छोटंसं काम आहे, ते लगेच पूर्ण होऊन जातं। ते कोणतं आहे पुढे सांगतो, ते काम तुम्ही पूर्ण करून घ्या। लगेच पहिल्या यादीत नाव जसं येईल तसं तुम्हाला जुलैमध्ये हप्त्याची पैसे इकडे बघा 1500 नाही तर थेट तुम्हाला हे 3000 रुपये मिळून जातील। 100% ही 3000 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा देखील केली जाऊ शकते। ही एक आनंदाची, दिलासा देणारी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर लाडक्या बहिणींनो आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी ही तुमच्यासाठी आता सरकारने आणलेली आहे। तर बघा, आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे वाटप केले जाणार आहेत। ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल त्यांना 3000 रुपये हे 100% मिळून जातील, म्हणजे 3000 रुपये हप्ता हा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना 3000 रुपये मिळवता येऊ शकतात। मात्र त्यासाठी तेवढं काम पूर्ण करावं लागेल, ते कोणतं आहे ते पुढे सांगणारच आहे। फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काय माहिती आता बघणार आहोत। तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे व हप्ता मिळवण्यासाठी अजून कोणतं काम करायचं आहे ती माहिती बघूया। तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारने या ठिकाणी काय सांगितलं आहे, 3000 कोटींपेक्षा अधिकच्या चेकवर आता लवकरच सही केली जाणार आहे। तेथून आता डीबीटी मार्फत पैसे हे पाठवण्यात येणार आहेत। आता तिकडून जशी डीबीटी प्रक्रिया मार्फत पैसे पाठवण्यात येतील तशी फक्त 10 ते 15 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला जुलैच्या हप्त्याचे मेसेज दिसेल। यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा 17 जिल्ह्यांचा सुरू होत आहे अशी माहिती आलेली आहे। या ठिकाणी काय सांगितलं आहे ते तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला सर्व काय लक्षात येईल। तर चला ते बघूया।
तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी आता जी काही रक्कम लागणार होती ती रक्कम सरकार आता जमा करत आहे। आता 3000 कोटींपेक्षा अधिकच्या चेकवर पुन्हा एकदा सही केली जात असून जशी डीबीटी प्रक्रिया ही सुरू केली जाईल तशी आता बहुतांश जिल्ह्यामध्ये पैशाचे मेसेज येणार आहेत। काही लाडक्या बहिणींना जुलैमध्ये 1500 रुपयांचा हप्ता नाही तर 3000 रुपयांचा हप्ता देखील मिळणार आहे। मात्र 3000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करायचं आहे। जसं ते काम पूर्ण होईल तसे 3000 रुपयाचे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यातही वाटप केले जातील। मग त्यासाठी नाव हे पहिल्या यादीत तुमचं आलं पाहिजे। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारकडून माहिती देखील आलेली आहे, ती देखील आपण पुढे बघणार आहोत। आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिला टप्पा हा वाटप केला जाणार असून या ठिकाणी 17 जिल्ह्यांची नावे सरकारच्या मार्फत ही जाहीर झालेली आहे। या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यामध्ये जर विचार केला तर बहुतांश असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अधिक रक्कम मिळू शकते, म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 ऐवजी डायरेक्ट ही 3000 रुपये देखील मिळणार आहेत। ही एक लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे। व आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडर योजना म्हणजे राज्य सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी अन्नपूर्णा योजना आणलेली आहे। या मार्फत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 830 रुपये वाटप केले जातात। हे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना आता घेता येणार आहेत। व एवढंच नाही तर आता 40,000 रुपयाचे कर्ज लाडक्या बहिणींना देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी घोषणा केलेली आहे। ती घोषणा देखील पूर्ण केली जाणार असून ही 40,000 रुपयांचे कर्ज आता मिळवता देखील येणार आहे। मात्र यासाठी खूप छोटेशी कामं करायची आहेत। ती 40,000 रुपये तुम्ही जर घेतले तर तुम्हाला नंतर ते परत देण्याची गरज पडणार नाहीये। जसा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तो तुम्हाला येण्याऐवजी तो बँकाकडे जाईल व हे 40,000 रुपये तुम्हाला जे भेटले होते ते 40,000 रुपये फिटेपर्यंत हप्ता बँकांकडेच पोहोचणार आहे। त्यामुळे तुम्हाला याची जास्त चिंता करायची गरज पडणार नाहीये। मग हे 40,000 रुपये देखील तुम्हाला पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला। तर चला आता सविस्तर माहिती संपूर्ण बघूयात। तर लाडक्या बहिणींना आता तिथं जे आलेलं होतं तेवढं तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे। तर चला आता नेमका हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे ते आपण बघूयात। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमची काळजी आता संपणार आहे, प्रतीक्षा देखील तुमची संपणार आहे। थेट रक्कम हप्त्याची तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता 17 जिल्ह्यांची नावे आता यामध्ये आलेली आहेत। आपण 2-3 जिल्हे पाहिलेले आहेत। तुमचा देखील जिल्हा असेल तर तुम्हाला ही योजनेचे पैसे मिळतील। 3 योजनेचे पैसे 100% मिळणार आहेत। आता नेमक्या 3 योजना कोणत्या तर लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडरची योजना आहे, त्यानंतर ही 40,000 रुपयांची कर्ज, ह्या सर्व योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात आता जमा केले जातील। त्यामुळे तुमची चिंता आता दूर होणार आहे असं डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत तुमच्यासाठी आता झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। तर आता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलेले आहेत या ठिकाणी आता जिल्ह्यांची नावे तर बघू शकता आता प्रत्येकी विभागाला 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी थेट देण्यात आता मंजुरी मिळणार आहे। कोणत्या क्षणी पैशाचे आता जे ती वाटप पाहायला मिळणार असून आता तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये, कसली आता चिंता करू नका, कारण हे सर्व काही काम आता सरकारने पूर्ण करून ठेवलेले आहे। आता कोणत्या क्षणाला फक्त पैशाने बाकी राहिलेले आहे, हे पैसे देखील कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्या मेसेज हा तुम्हाला नक्कीच येईल। तर यामध्ये आता 17 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत, काही जिल्हे बघितले आहेत। तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते देखील तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये लगेच सांगून टाकतो। आता फक्त 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप गरजेची माहिती आपण सांगणार आहोत। तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता तुम्ही एकदा बघू शकता, एकंदरीत जर पाहायला गेलं तर थेट पैसे वाटप हे आता केले जाणार असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या मार्फत देखील आता जाहीर झालेला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींवर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा। आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम वाटपाचे आदेश देखील आता पाहायला मिळू शकतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता याच भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप हा केला जाणार आहे। हप्ता वाटप हा पूर्ण जसा होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात आल्याचा मेसेज येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला 3000 रुपये देखील मिळणार आहेत। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला जुलैमध्ये हप्त्याची रक्कम ही 3000 रुपये मिळवता येईल। जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर 1500 रुपये हप्ता येईल। मग तुम्हाला पहिल्या यादीत नाव आणायचं आहे का? आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व काही तुमची अडचणी दूर होतील व तुम्हाला
जी अधिकची रक्कम आहे ती नक्कीच मिळून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता भंडारा जिल्ह्यात आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील वाटपाच्या सूचना या सरकारच्या मार्फत आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कसली काळजी करण्याचं कारण नाहीये, कसली चिंता करण्याचं कारण नाहीये. सर्व काही चिंता आता सरकारने दूर केलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. तर चला आता भंडारा जिल्ह्यात तर हे झालं. आता आपण पुढचे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील पाहूयात. त्यापूर्वी आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, म्हणजे इकडे बघा, जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर मग हे 3000 रुपये तुम्हाला मिळून जातील. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते बघूयात. व सर्वात आधी हप्ता जे आहे ते आपल्या बँक खात्यात आला पाहिजे. यासाठी देखील सरकारने काम करायला सांगितलं आहे. ते काम पूर्ण करून घ्या जेणेकरून जुलैचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर कोणतं काम करायचंय तर चला ते बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर्वात आधी पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड हे सगळ्यांकडे असतं. आता तुमच्याकडे आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. जर हे आधार कार्ड असेल तर ती काम लगेच होऊन जाईल. आधार कार्ड तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला मोबाईल नंबर असतो याच्याशी लिंक करायचा आहे. एवढं काम जर तुम्ही केलं तर तुमची चिंता मिटली. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर थेट तुम्हाला पैसे वाटपास आता अडथळा येणार नाही. कोणत्या क्षणी पैसे येतील. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाने आधार कार्ड लिंक करा असं सांगितलं आहे, जेणेकरून सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यातच हप्ता हा दिला जाईल असं डायरेक्ट अर्जंट सूचना या आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या आहेत. मग आता 1500 ऐवजी 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय तर चला ते पण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी तुम्हाला महत्त्वाचं काम म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील पैसे येण्यासाठी करायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, जो पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे. एवढं झाल्यानंतर सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स असेल, त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड देखील जवळ असणं गरजेचं आहे. तुमचा एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्व काही ते लिंक करतील व पुढे जी प्रोसेस असते ती पूर्ण केल्यानंतर तुम्ही जर पात्र ठरलात तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील वर्षातून 3 वेळेस तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवर येणार आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.